सगळ्यात खोडकर कोण आहे? बाळूच आहे, बाळूच आहे. मागून लगेच आता सपोज आहे मी आहे बाळू मामाच्या नावानं चांग भलं या मालिकेच्या सेटवर. मला या छोट्या बच्चे कंपनींची गप्पा मारायच्या. तुम्ही किती भारी काम करता यार सगळे. थँक्यू. ऍक्च्युली तसं होतं आमच्या डिरेक्टर कडून म्हणून होतं. बघा ही चिबुरडी आहेत पण किती छान गप्पा मारताय. बाळू सांग तुला कसं वाटतं काम? मस्त वाटतं काम करताना. आपले डिरेक्टर आहेत, प्रोड्युसर सर आहेत, पूर्ण टीमच चांगली आहे. सगळे मिळून मिसळून असतो आम्ही. मजा येते खूप काम करायला. मला तू सांग कसं किती धमाल करता तुम्ही शूट? हां, डिरेक्टर सर खूप चांगले आहेत आणि प्रोड्युसर पण खूप चांगले आहेत. त्यामुळे सपोर्ट पण खूप चांगला आहे. त्यामुळे खूप मजा येते. तर माझ्या आग्रहाखातीर ही कपिला नावाची तुमची गाय इकडे तुम्ही आणली आहे आणि ती काहीशी बिथरलेली दिसते. तुम्हाला भीती वाटते की नाही या सगळ्यांसोबत? पहिल्यांदा भीती वाटायची आणली तेव्हा, पण आता सवय झाली. तिला कपिला मारली की हाक मारते. मग कवा आपण आता आमच्या इथे एक टायगर आहे, मग दुसरी तांबडी आहे. तिला गेलो तिच्याजवळ गेलो तिला राग येतो. मग ही आलो नाही हात फिरायला की कपिला, मग हे करते की शिंग मारते, नको माझ्याकडे येऊ नको, अशी राग होते आमच्यावर. हा, तुला मी बघितलं तू मगाशी टायगर सोबत खेळतोस. कोण आहे टायगर? ऍक्च्युली माझा तो स्वतःचा पेट आहे. 1-2 वर्षानंतर सांगून तो आलेला आहे. त्यामुळे आता जरा आनंद होते की चला बाबा माझ्याकडे पण स्वतःकडे डॉग आहे. कारण की आमच्या सोसायटीत सगळ्यांकडे डॉग आहे. असा एकही माणूस नाही आहे ज्याच्याकडे डॉग आहे. त्यामुळे आता जरा समाधान झालंय की माझ्याकडे पण डॉग आलाय. बघितली तुझी धमाल. तुम्ही आता बघितलं किती मस्त सगळे मस्ती करत. मला सांगा दोघांपैकी सगळ्यात खोडकर कोण आहे? बाळूच आहे, बाळूच आहे, बाळूच आहे, बाळूच आहे. तर सगळ्यात जास्त खोडकर हा छोटा जो तुम्हाला बाळू मामा प्ले करताना दिसतो. नाही, तो छोटा नाही आहे. तो ऍक्च्युली 8वीतला आहे. नाही पण इकडे छोटा आहे ना तो. तर हा बाळू मामा जो ऑन स्क्रीन प्ले करतात सगळ्यात जास्त खोडकर अशी मुलं मला सांगतात. काय बाळू काय वाटतं? हा, मजा येते. पण आता कसं आहे की काम करून बोर होतं. मग असं वाटतं की हा आपण काहीतरी मजा करू. मग सीन झाला की क्लोजच्या आधी काहीतरी मजा कर, जायचं मागून जायचं, अरे तुझं सीन लागला, आपण मेकअप रूम मध्ये जायचं. आता तुझ्या चेअरवर बसलाय, अरे तुला तिकडे कोणतरी बोलवतंय, आपण बसायचं. पण ही पण आहेच. मग म्हणजे आमच्या दोघांची खोड्या चालतात आणि मोस्टली आम्ही दोघेच करतो. पण खोडी सगळ्यात आमची आवडती खोडी ही आहे की तात्या म्हणून आहे, तर त्याला ना मागून जाऊन हळू चिमटा काढायचा, तो लगेच बिथरतो. मागून लगेच आता सपोज आहे पण तुम्ही इतके लहान आहात आणि पण इतकं भारी काम करते. आपल्या प्रत्येकाला कुठल्या ना कुठली तरी भीती वाटत असते गोष्टीची. मला सांग ना तुम्हाला कुठल्या गोष्टीची भीती वाटते? मला कोणत्याच गोष्टीची नाही, कारण की मी आधीपासूनच काम करत आहे. तुला वाघाची भीती वाटते ना? तुम्हाला बोलीस इथे वाघ येतो. वाघाची भीती तर वाटतेच. आता वाघ तर सगळ्यांनाच भीती वाटते. पण इकडच्या सगळ्यांची भीती एवढी अशी नाही वाटत. म्हणजे आता सपोज ॲनिमल्स बाबतीत तशी काही भीती नाही. बाळू मला जास्त आता वाटत नाही, पण पहिला जास्त टायगरची वाटायची. आलो आला की डायरेक्ट अंगावर यायचं आणि मग अरे बापरे. आणि एका दिवशी काय झालं, माझा सीन झाला, मी आपलं चालू पाणी प्यायला, बरोबर आता सीन झाला तर पाणी पिणू, इथे हा होता आणि ही साजरी होती. आला तो माझ्या मागे धावा लागला. मला कुठे कळलं ना की मी कावरा बरोबर झालो, कुठे जाऊ. मी गेलो त्या सीन मध्ये गेलो आणि सीन चालू होता, तिथे क्लोज थांबला, त्यांचं सगळं धिंगाणा गाठला. मग नंतर मग मॅडम बोलले की जेव्हा मम्मी बोलल्या, मग आपल्या प्रोड्युसर मॅडम ते बोलले की काय करत नाही तो चांगला आहे. मग त्याच्यानंतर आता थोडं त्याला हात लावतो, मग त्याला मायाने घेतो, नंतर त्याची भीती वाटायची. म्हणजे तो ह्याची धोती नाही तर ह्याची बंडी काढल्याशिवाय हा राहणारच नसतो. अच्छा हे सिक्रेट आहे म्हणून त्याला भीती वाटते टायगरची. तुला कोणाची भीती वाटते? मला पहिल्यांदा कॅमेरा फेसची भीती वाटत होती. म्हणजे काय पहिल्यांदा माहित नाही, पहिलीच सिरियल आहे आणि असं माहित नव्हती. मग डिरेक्टर सरांनी खूप सपोर्ट केला, साजरीन केला, कारण तिने पहिल्यांदा सिरियल केली. समर्थने पण भरपूर सपोर्ट केला. त्यामुळे आता खूप मज्जा येते. मला आता कपिलाची भीती वाटायला लागली, कारण ती बघते बघा कशी आपल्याकडे. ऍक्च्युली ती गाय पण आहे, ती बैल पण आहे, ती दोन्ही. शिंगा बैल, दोन गाय, बाकीची बॉडी पण गाय. तिला काही जमत नाही, तिला आपण इथे बांधून ठेवलंय. पण मला खूप मजा आली तुमच्याशी गप्पा मारून आणि थँक्यू सो मच. आणि खूप खूप मस्त काम करा आणि छान छान सिरियल मला बघायला द्या. थँक्यू सो मच. बाय कपिला, बाय.